Hello students, welcome back to my channel. Tell me that how do toppers finish their paper 20 minutes early? Because they finish their calculation so easily. So stop wasting minutes on long divisions. I will show you how to find the square root of any 4-digit number in just 5 seconds. Okay, so let's take the question. See, the question is under root of 5184. Okay, now we will just look at the last digit. Now last digit is what? 4. Now tell me 2 square is what? 4 and 8 square is what? 64. It means दोघांच्या पण शेवटी काय येतो आहे? 4 येतो आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं जे आन्सर येणार आहे एकतर तो युनिट प्लेसला 2 असेल किंवा युनिट प्लेसला 8 असेल. आता हे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला जो काही आन्सर येणार आहे ते इथे 2 असणार आहे की इथे 8 असणार आहे. ओके, आता ते कसं फाइंड आउट करायचं? सो त्यासाठी आता फर्स्ट 2 डिजिट्स बघायचे. फर्स्ट 2 डिजिट्समध्ये काय दिलंय? 51. आता 51 जो आहे हा 51 कोणाच्या स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे? 7च्या, बरोबर आहे. कारण की 7चा स्क्वेअर काय येतो? 49 येतो. म्हणजे 49च्या जवळ आहे 51, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहायचा 7. मग आता 72 आन्सर आहे की 78 आन्सर आहे? सो डोंट गेट कन्फ्यूज. काय करायचं? जो काही आपला हा फर्स्ट नंबर आला आहे याला त्याच्या नेक्स्ट नंबरने नेहमी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय? 7 × 8 किती येतं? 7 8 जा 56. ओके, आता 56 जो आहे हा पहिल्या नंबरशी कसा आहे? ग्रेटर आहे. 56 इज ग्रेटर दॅन 51. म्हणून हा मोठा असल्यामुळे आपण लेस व्हॅल्यू घ्यायची. म्हणून इथे आपण आन्सर लिहिणार आहे. आन्सर इज 72. ओके, कन्फ्यूज होऊ नका. आपण अजून एक क्वेश्चन करूया. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर रूट ऑफ 3136. ओके, हा क्वेश्चन आहे आपला. आता याचा परत स्क्वेअर रूट काढायचं आहे. याच्या युनिट प्लेसला काय दिसतो आपल्याला? 6. आता 6 हा कोणाकोणाच्या स्क्वेअर्सला येतो? एकतर हा 6च्या स्क्वेअरला येतो, अजून कुठल्या स्क्वेअरला येतो? आणि एक येतो 4च्या स्क्वेअरला सुद्धा 16. बघा, युनिट प्लेसला 6. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये युनिट प्लेसला एकतर 6 असणार किंवा युनिट प्लेसला 4 असणार. ठीक आहे. मग आता फर्स्ट डिजिटसाठी आपण काय करतो? फर्स्ट 2 डिजिट्स कन्सिडर करतो. आता फर्स्ट 2 डिजिट्स काय आहेत? 31. 31च्या जवळ कुठला परफेक्ट स्क्वेअर आहे? 25. 36 सुद्धा आहे, पण आपण कधी पण लेस नंबर घ्यायचा. याच्या जवळ कुठला आहे? 25. कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 5चा, बरोबर आहे. 5 स्क्वेअर इज 25. म्हणून आपण इथे घ्यायचा 5. आता 56 घ्यायचा की 54 घ्यायचा हे कसं कन्सिडर करायचं? तर आपण काय करतो? 5च्या फर्स्ट डिजिटच्या नंतरचा नंबर घ्यायचा. म्हणजे 6. 5 6 जा 30. आता 30 जो आहे हा लेस आहे कोणापेक्षा? 31 पेक्षा. म्हणून आपण इथे घेणार आहे ग्रेटर नंबर. कुठला याच्यातला ग्रेटर नंबर? 56. सो आन्सर इज 56. ओके, अजून एक क्वेश्चन घेऊया. डोंट गेट कन्फ्यूज. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज अंडर रूट ऑफ 4761. आता हा तुम्हाला करायचा आहे. तर मला सांगा, आपण स्टार्टिंगला काय केलं होतं? सगळ्यात पहिले आपण लास्ट डिजिट बघितला होता, बरोबर. सगळ्यात पहिले आपण लास्ट डिजिट बघितला होता 1. आता 1 हा कोणाकोणाच्या स्क्वेअरला येतो? तर 1 हा एकतर 1च्या स्क्वेअरला पण 1 येतो किंवा हा 9च्या स्क्वेअरला सुद्धा काय येतो? 1 येतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या युनिट प्लेसला एकतर 1 असेल किंवा याच्या युनिट प्लेसला 9 असू शकतो. करेक्ट आहे. आता पुढे फर्स्ट 2 डिजिट्स बघायचे. 47. आता 47 हा कोणाच्या स्क्वेअर रूटच्या जवळ आहे? 6चा स्क्वेअर 36 आहे आणि 7चा स्क्वेअर आहे 49, बरोबर. म्हणजे हा 6च्या स्क्वेअरच्या जवळ आहे. याचा अर्थ आपण इथे काय घेणार? 6 घेणार. मग आता 61 घ्यायचा की 69 घ्यायचा? मग काय करायचं? या डिजिटचा नेक्स्ट नंबर म्हणजे कोण? 7. 6 7 जा किती? 42. आता 42 जो आहे हा 47 पेक्षा मोठा आहे की लहान आहे? इट इज लेस दॅन 47. म्हणून आपण आता इथे कुठला नंबर घेणार आहे? ग्रेटर नंबर. सो दॅट इज इट्स आन्सर इज 69. नाउ यू टेल टू गिव्ह मी द आन्सर इन द कमेंट बॉक्स that what is the square root of 1849. Okay, so thank you for watching my video.